हिरव्या भाज्यांमधलीच ही एक भाजी आहे कांद्याची पात। तर आज ना आपण सोप्या पद्धतीनं कांद्याची पात बनवून घेऊया। कांद्याची पात मी स्वच्छ करून घेतली, तिला कट करून घेतले आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतली। हे कांदे सुद्धा मी स्वच्छ करून घेतलेत। आता इथे 3-4 हिरव्या मिरच्या, 10-12 लसूणाच्या पाकळ्या, 1 चमचाभर जिरे आणि अगदी थोडेसे शेंगदाणे घालून याला ओबडधोबड कुटून घ्यायचं आणि कढईमध्ये तेल टाकून घेतले, त्यामध्ये चमचाभर मोहरी आणि मोहरी चांगली तडतडली की चमचाभर जिरे टाकून घ्यायचे। आता हा जो ठेचा बनवून घेतला हिरवी मिरची, शेंगदाणे आणि लसूणचा तो टाकून चिमूटभर हळद टाकायची आणि इथे बारीक कट केलेला जो कांदा आहे तो टाकून घ्यायचा। आता याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो सुद्धा टाकायचा आहे, तर मी इथे बारीक कट करून टोमॅटो टाकलाय। आता ही 10 मिनिटांसाठी मसुराची डाळ मी भिजत ठेवली होती ती टाकून घेतली। या ठिकाणी तुम्ही कोणतीही डाळ वापरू शकता। आता स्वच्छ धुतलेली जी कांद्याची पात आहे ती टाकून घ्यायची, त्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि इथे चवीनुसार मीठ टाकून याला 10 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं। इथे भाकरी सुद्धा बनवून घेतलेली आहे आणि रेडी झालेली आहे आपली कांद्याची पात।